त्यांनी महात्मा फुल्यांच्या विचाराच्या पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं होतं. त्यावेळेला त्यांचं गावातलं घर पाटीलकीचं घर तलाठी झालेले, परिसरात वर्णाकृत फायनल झालेला पोरगा, कोणताही वधूपिता मागेल तेवढे हुंडा देऊन वधू द्यायला मुलगी द्यायला तयार असणारी सामाजिक परिस्थिती. त्या परिस्थितीच्या वेळेला नाना पाटलांनी सांगितलं मी हुंडा घेणार नाही. त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगितलं मुलगी कदाचित तुम्ही बघा पण लग्न माझ्या विचारा पद्धतीनं होईल, लग्नामध्ये पुरोहित असणार नाही. आणि पुरोहित असणार नाही ही गोष्ट आज मान्य होईना झाली आहे. 2025 साली पुरोहित लग्नात बोलवायचं नाही ही गोष्ट मान्य होणे झाली आहे. 1921 साली नाना पाटलांनी सांगितलं होतं माझ्या लग्नात पुरोहित असणार नाही, ब्राह्मणाशिवाय माझं लग्न लावायचं आहे. कुणाला कळायचं बंद झालं, आईवडिलांना तर कळायचं बंद झालं, पण मुलीच्या घरच्या लोकांना सुद्धा ही गोष्ट पटवून झाल्या. तरीही सांगितलं होतं नाना पाटलांनी मी महात्मा फुलेंच्या विचाराचा वारसदार आहे, त्यांचा प्रचार करतो त्या विचाराचा, माझ्यावर ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्या विचाराच्या विरुद्ध मी वागणार नाही. गोष्ट अशी होती की पुरोहित बोलवायला ही गोष्ट खरी झाली, पण मंगलाष्टका कोणी म्हणायच्या? समाजात कोणाला मंगलाष्टका म्हणायलाच येत नव्हत्या. पुरोहित ब्राह्मण बेचे पाडे म्हणून सुद्धा लग्न लावत होती, पण ती बेचे पाडे म्हणून सुद्धा लग्न लावायचे असतात, मंगलाष्टका म्हणायचे असतात, हे समाजातल्या कोणाला माहीत नव्हतं. नाना पाटील नवरदेव असताना स्वतःच्या लग्नात नवरदेवानं स्वतः मंगलाष्टका म्हटलेल्या होत्या महात्मा फुल्यांच्या. 100 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वतःच्या लग्नात स्वतः मंगलाष्टका म्हणणारा दुसरा नवरदेव झाल्याची मला तरी माहिती नाही.